नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पूरग्रस्तांच्या मागण्या सरकारला कळवणार, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आश्वासन। कोल्हापूर महानगरपालिका घेणार शहरातील नागरिकांच्या कोरोना अँटीबॉडीचा शोध। शिक्षणाच्या आईचा घोळ, कावळटेक शाळेला न्याय मिळणार कधी? आणि कळंबा तलावाला मिळणार नवा लूक। बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात सविस्तर बातमीपत्र। कोल्हापूर जिल्ह्याने लसीकरणात आघाडी घेत आज अखेर तब्बल 19,50,876 नागरिकांचे लसीकरण केले। तर आज जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे 40,000 डोस उपलब्ध झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली। प्राप्त झालेल्या डोस मध्ये आजरा 1130, बुदर रिपीट VO1। प्राप्त झालेल्या डोस मध्ये आजरा 1130, बुदरगड 1280, चंदगड 1760, गडिंग्लस 2050, गगनबावडा 300, हातकलंगले 8790, कागल 2880, करवीर 4180, पन्हाळा 2770, राधानगरी 1910, शाहूवाडी 1770 तर शिरोळ तालुक्यातील 4180 डोस प्राप्त झाले आहेत। CPR रुग्णालयासाठी 300, सेवा रुग्णालय कसबा बावडा यासाठी 500 डोस तर कोल्हापूर महानगरपालिका 6200 असे एकूण 40,000 डोस प्राप्त झालेत। आज आरोग्य विभागाने जिल्ह्यात 23,566 इतक्या नागरिकांना लस दिली। संबंधितांनी आपला नंबर आल्यानंतर लस घ्यावी। लसीकरण केंद्रावर विनाकारण गर्दी करू नये असं आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले। शिरोळ येथून बेपत्ता झालेल्या साक्षी दर्शत काटकर वय 17 हिचा मृतदेह चिकोडे येथील दूधगंगा नदीच्या पात्रात सोमवारी सापडला। दरम्यान मुलगी सासरी नांदत नसल्याने बापानेच मुलीला दानवाड शिरोळ तालुक्यातील दूधगंगा नदीच्या पुलावरून ढकलून दिल्याची चर्चा होती। या संशयावरून साक्षीचे वडील दशरथ काटकर याला कुरुंदवाड पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले। हा खून की आत्महत्या हे अस्पष्ट असून याबाबत उलटसुलट चर्चा आहेत। त्यामुळे या संशयावरून दशरथ काटकर याला कुरुंदवाड पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतला असून हा खून की आत्महत्या हे अस्पष्ट असून याबाबत दत्तवाड परिसरात स्वतःच्या बापानेच मुलीला पुलावरून ढकलून दिल्याच्या चर्चेवरून तपासाची चक्रे फिरवून पोलिसांनी बाप दशरथ याला ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर सोमवारी वजीर रेस्क्यू फोर्स कडून 2 यांत्रिक बोटींद्वारे दानवाड पासून मांजरी परिसरात शोध घेतला असता सोमवारी कर्नाटकातील कल्लोळ येथील दूधगंगा नदीच्या पात्रात साक्षीचा मृतदेह आढळून आला। कुरुंदवाड पोलीस दशरथ याची सखोल चौकशी करत आहेत। त्यामुळे ही घटना खून की आत्महत्या हे चौकशीअंती स्पष्ट होणार आहे। मुलगी अल्पवयीन असताना लग्न झालं आहे। दुसरीकडे सासरी नांदवण्यासाठी वडिलांचा जाच व यातून झालेली ही घटना विषयाला बगल देणारी आहे। त्यामुळे दशरथ काटकर यांच्या चौकशीनंतर दुहेरी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः शिरोळ भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। या नुकसानीच्या अनुषंगाने शिरोळ पूरग्रस्त संघर्ष समितीची 15 ऑगस्ट रोजी जिल्हा अधिकाऱ्यांच्याकडे बैठक पार पडली। या बैठकीत पूरग्रस्तांच्या नियोजित मागण्या सरकारला कळवणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले। यावेळी नुकसान झालेला ऊस व इतर कुजलेली पिके काढण्यासाठी तरतूद करण्याची मागणी या समितीने केली आहे। यावेळी साखर कारखान्यांना हा खराब झालेला ऊस खते व इतर उपपदार्थ तयार करण्यासाठी वापरता येईल काय याची पडताळणी कृषी विभागामार्फत करावी। तसेच तशी शक्यता असल्यास सर्व साखर कारखान्यांनी यात पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं। जिल्हाधिकाऱ्यांकडे काही मागण्या मांडल्या। त्यामध्ये पुरामुळे नुकसान झालेला शेतातला ऊस काढणे, शेत रिकामं करणं या कामांचा समावेश, रोजगार हमी योजनेअंतर्गत करणे, पूरग्रस्त गावामध्ये पीक कर्ज माफ करावे, पुढील 3 महिन्यांकरिता वीज बिल मागणी करू नये, उद्योजकांना वीज बिल व कर्जावरील व्याजामध्ये सवलत मिळावी, सानुग्रह अनुदानाची रक्कम वाढवून मिळावी, जनावरे व घरगुती साहित्य स्थलांतरित करताना वापरलेल्या टेम्पोचे भाडे मिळावे, शिरोळ तालुक्यातील स्वतंत्र पुनर्वसन अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी, पूरग्रस्त ग्रामपंचायतींना वार्षिक 10 लाख रुपये पूर्णनिधी मिळावा अशा विविध मागण्या सादर केल्यानंतर या धोरणात्मक मागण्या शासनाला कळवल्या जातील असं जिल्हाधिकारी रेखावार यांनी स्पष्ट केलंय। या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने, माजी आमदार उल्हास पाटील, पृथ्वीराज यादव, राजवर्धन निंबाळकर, धनाजी चुडमुंगे, पांडुरंग गायकवाड, अशोक माने, दिगंबर सकट, अतिरिक्त उप अभियंता महावितरण प्रकाश तवर व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते। कोरोना महामारीमध्ये व महापुरामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून
घर बसल्या जनतेला बाहेरच्या जगाशी संपर्कात ठेवून सुरक्षित राहण्याचे आव्हान इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाच्या माध्यमातून सांगणाऱ्या पत्रकारांचा सन्मान कोल्हापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडीतर्फे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन व शाल परिधान करून करण्यात आला। हा कार्यक्रम शासकीय विश्रामगृहात पार पडला। कोरोना महामारीने जगात थैमान घातले, तसेच महापुराने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले, पण या सगळ्या गोष्टींचा सामना करत आपल्या जीवाची पर्वा न करता पत्रकारांनी मात्र जनतेने कसं सुरक्षित राहावं, कोणती काळजी घ्यावी हे आपल्या माध्यमातून पोहोचवलं व बहुसंख्याक जनतेला वाचवलं। अशा पत्रकारांचा सन्मान शिवसेना कोल्हापूर महिला आघाडीच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे कोल्हापुरातील पत्रकार संदीप राजगोळकर, पूजा नाईकवाडे, सतेज औंधकर, वैभव प्रधान, ज्ञानेश्वर साळोखे तसेच अन्य पत्रकारांचा सन्मान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाला राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका स्मिता सावंत मांडरे, शुभांगी पवार, भाग्यश्री देशपांडे, युवा सेना प्रमुख मनजित माने, सुजित चव्हाण आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या कोरोनाचा अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का याचा शोध महापालिका घेणार आहे। पुण्यातील नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या सहयोगाने कोल्हापूर महानगरपालिका हे संशोधन करणार आहे। येत्या 15 दिवसात या उपक्रमाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। त्या संदर्भात सोमवारी महापालिका प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे, उपायुक्त निखिल मोरे यांनी पुण्यातील संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली। कोल्हापूर शहरातील नागरिकांच्यात कोरोना अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का याचा शोध महापालिका घेणार आहे। पुण्यातील नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या सहयोगाने कोल्हापूर महापालिका हे संशोधन करणार आहे। येत्या 15 दिवसात या उपक्रमाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। अतिवृष्टीमुळे कळंबा तलावाला धोका निर्माण झाला आहे। तलावाच्या पाणी साठवणुकीचा अविभाज्य घटक असणाऱ्या बंधाऱ्याचे मोठ्या प्रमाणात दगड निखळून पडले आहेत। लहान सांडव्यांची प्रचंड दुरावस्था झाली। ओढ्यावरील पुलाचा भराव खचला असून तलावाच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या मनोऱ्याचे छत तुटून गेले आहेत। त्यामुळे महापालिका प्रशासनातर्फे तलावाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी 5 कोटींच्या निधीचा नियोजित आराखडा तयार करण्यात येत आहे। परिणामी कळंबा तलावाला नवा लूक मिळणार आहे। 2010-11 या पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे कळंबा तलावाच्या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत, तसेच दगडी पिचिंग मोठ्या प्रमाणात खचले। 10 कोटींच्या निधीतून संबंधित ठेकेदाराने बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे 3 वेळा काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, मात्र नियोजन शून्य कारभार व अनुभवी मजूर नसल्याने बंधाऱ्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाले। त्याचबरोबर सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने लहान सांडव्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली। तलावाची पातळी दर्शविणाऱ्या मनोऱ्याच्या छताचे पत्रे तुटून पडले असून प्रचंड दुरावस्था झाली आहे। तसेच 19 ते 24 जुलै दरम्यान झालेल्या धुवाधार पावसामुळे तलावासमोरील ओढ्यावरील पुलाचा भराव मोठ्या प्रमाणात खचलाय, तसेच त्याचे सिमेंटचे पिलर निघू लागले आहेत। त्यामुळे महापालिका प्रशासनातर्फे तलावाच्या जतन व संवर्धनासाठी 5 कोटींचा नियोजित आराखडा तयार केला जात आहे। वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। खमंग सुगंध चहुबाजू फिरी खवय्ये गिरी। विश्रांतीनंतर पुन्हा बातमीपत्रात आपलं स्वागत। सुप्रसिद्ध मराठी अभिनेते भरत जाधव यांच्या शिक्षणाच्या आईचा खो या मराठी चित्रपटांप्रमाणेच गगनबावडा तालुक्यातील धुंदवडेपैकी कावळटेक धनगरवाड्यातील शाळेची परिस्थिती दयनीय झाली आहे। धनगरवाड्यातील विद्या मंदिर कावळटेक शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतची पटसंख्या 1 आहे। ती विद्यार्थिनी 5वीला आहे
आणि शिकवायला शिक्षक मात्र 2 असताना त्या विद्यार्थिनीला मात्र शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले कोण हे माहीत नाही. त्याचबरोबर शाळेला धड दरवाजे नाहीत. त्याचबरोबर शाळेचे ऑफिसही गायब आहे. गगनबावडा तालुक्यातील विद्या मंदिर कावळटेक या शाळेची वरील दिलेल्या माहितीनुसार दुरावस्था पाहून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते GS कांबळे व कृष्णात चिले यांनी शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडे माहितीच्या अधिकारामार्फत माहिती तथा दाद मागितली होती. परंतु त्यांनी ती माहिती 1.5 महिन्याने दिली. तीही अपुरी, असमाधानकारक माहिती आहे. त्याचवेळी जिल्हाधिकारी यांनीही शाळेसंदर्भात निवेदन देण्यात आला, परंतु या निवेदनाला 1 महिना उलटून गेला तरीही प्रत्युत्तर आलं नाही. तरी या शाळेची दुरावस्था करण्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची व शिक्षकांची चौकशी करून शाळेला न्याय द्यावा अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते GS कांबळे व जागरूक नागरिक कृष्णात चिले यांनी केली आहे. नाहीतर शाळेजवळ आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त असलेल्या आणि पर्यटन स्थळ म्हणून परिचित असलेल्या करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील सातेरी व महादेव मंदिर येथे अचानकपणे निर्भया पथकाद्वारे प्रेमी युगलांना पकडून पालकांना फोनद्वारे कळवून चांगली समज दिली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. निसर्गरम्य परिसर असलेल्या सातेरी महादेव परिसरात कोल्हापूर शहरातील प्रेमी युगलांचा वावर अधिक असतो. ग्रामीण नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. दर सोमवारी सातेरी महादेव डोंगर भागात भाविकांची गर्दी असते. निसर्गरम्य परिसरातील झाडाझुडपांचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा फायदा प्रेमी युगलांना होतो. परिसरातील नागरिकांनी वारंवार युवकांना सांगूनही त्याला दाद दिली जात नाही. या परिसरात महाविद्यालयीन मुलामुलींचा वावर अधिक आढळत असतो. वारंवार तक्रार देऊनही कार्यवाही होत नाही. दरम्यान उपनिरीक्षक मनीषा नारायणकर यांच्या नेतृत्वाखाली निर्भया पथकाने सातेरी डोंगरी भागात प्रेमी युगलांना पकडून त्यांच्या आई वडिलांना फोनद्वारे कळवून चांगली समज देण्यात आली आहे. या प्रकारामुळे प्रेमी युगलांना चांगलाच चाप बसेल अशी भावना नागरिक वर्गातून व्यक्त होत आहे. कोरोना महामारीमुळे वारकरी संप्रदायाची प्रचंड हानी झाली आहे. आदर्श समाजाच्या जडणघडणीत वारकरी संप्रदायाचे योगदान सर्वश्रेष्ठ आहे. वारकरी समाजाच्या उन्नतीकरिता राज्य शासनाने वारकरी संप्रदायातील प्रश्न सोडवावेत असे प्रतिपादन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे करवीर तालुका अध्यक्ष व प्रसिद्ध प्रवचनकार धनाजी पाटील यांनी व्यक्त केले. करवीर तालुक्यातील भाटनवाडी येथील सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून अखिल भारतीय वारकरी मंडळामार्फत आयोजित वारकरी मेळाव्यात पाटील बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष यशवंत पाटील होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष यशवंत पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील वारकरी संघटित झाला पाहिजे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ वारकरी कलाकार यांना होणं गरजेचं आहे. वारकरी संघटनांद्वारे विधायक कामं करणं गरजेचं आहे. कोल्हापुरात हक्काचे वारकरी भवन उभारण्यासाठी संघटित ताकद उभी केली पाहिजे. कार्यक्रमात किल्लेदार महाराज, सरपंच अमित कांबळे, सुतार महाराज, मंगल वरुटे, माजी सरपंच वसंतराव पाटील, प्रकाश पाटील, सरदार पाटील, वंदना पाटील, जयश्री खरोशे, पत्रकार विश्वनाथ मोरे, तुकाराम पाटील आदींची भाषणे झाली. यावेळी वारकरी स्त्री पुरुष उपस्थित होते. नियोजन तिथं लावलेलं होतं. प्रत्येक माणसाला असं होतं. लक्षात आलं का की ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे ज्याच्या त्याच्या कोल्हापूर सारख्या प्रगत शहरात अजूनही काही ठिकाणी रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही. या ठिकाणाहून जाताना मात्र वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात पाहूया आजची आमची रस्ता मालिका. हे दृश्य आहे खानविलकर पेट्रोल पंप ते महावीर कॉलेज दरम्यानच्या रस्त्याचं. इथल्या रस्त्याची दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते. शहरातील मुख्य रस्त्यांपैकी असणारा हा एक रस्ता असून या ठिकाणाहून जाताना बऱ्याच वाहनधारकांना अशा रस्त्यांमुळे त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन या रस्त्याचं काम मार्गी लावावं. आता प्रतीक्षा आहे ती प्रशासन यावर कधी कामाला लागतं हे पाहण्याची. पाहुयात आजचा बाजार भाव. आज कांद्याचा सौदा निघाला नाही. बटाटा 130 रुपये प्रति 10 किलो झाला असून आज लसणाचे दर पूर्ववत झाल्याचं पाहायला मिळतं. लसणाचा दर प्रति 10 किलो 700 रुपये इतका झाला आहे, तर वांगी 25 रुपये किलो म्हणजेच 250 रुपये प्रति 10 किलो इतका दर झाला आहे. तर टोमॅटो आज 50 रुपये प्रति 10 किलो इतका दर झाला आहे. वेळ झाले बातमीपत्रात इथंच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नवीन ताज्या बातम्यांसह. तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. स्टे लाईव्ह, स्टे अपडेट्स. धन्यवाद.
तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.